नमस्कार. या ठिकाणी रोहित छत्तीसी जिल्हा अहिल्यानगर मधून एक दिंडी आली आहे. त्या दिंडीचं आपण मनोगत जाणून घेऊ. काय त्यांचं म्हणणं आहे, कसा त्यांचा उत्साह आहे, कसा त्यांचा आनंद आहे, काय त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे. पंढरपूर जवळ आलं आहे, आषाढी एकादशी सुद्धा जवळ आली आहे, दोन्ही जवळ आले. बरेचसे किलोमीटर ती मंडळी पायी चालून आली आहे. भक्त आहे, भाविक आहे, वारकरी आहे. पावसाची तमा न बाळगता रेनकोट घालून, काही जण रेनकोट न घालता सुद्धा आहेत. फक्त त्यांच्या मनात आणि हृदयात एकच आहे की पांडुरंगाला भेटायचं आहे, विठ्ठलाला भेटायचं आहे, पंढरीला जायचं आहे. बाकी काहीच नाही. फक्त भूमीला टच जरी झालं तरी आनंद आहे. गर्दी प्रचंड वाढलेली आहे. या रस्त्यावर तुफान ट्रॅफिक आहे. या पेट्रोल पंपावर रोहित छत्तीसी जिल्हा अहिल्यानगरमधून आली एक दिंडी आहे. त्यांचे जे मुख्य महाराज आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांचा काय अनुभव आहे, काय मत आहे. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. बोला मग. जय हरी. आम्ही रोहित छत्तीसी ते पंढरपूर पायदिंडी सोहळा 22 वर्षापासून नित्यनियमाने आमचा चालू आहे. दिंडीमध्ये साधारण 200-250 वारकरी आहेत. माता भगिनींची संख्या थोडी जास्त आहे. पुरुष वर्गाची पण संख्या आहे. दिंडीत साधारण 7 ते 8 मुक्काम पडतात. स्वयंपाकाचं नियोजन दिंडीतील महिला वर्ग स्वयंपाक बनवतात. पुरुष वर्ग तरुण वर्ग वाढण्यास मदत करतात. पायी चालण्याकरता थोडासा त्रास होतो. पायाला फोडं येतात, हे होतात. पण तरी पण त्याची तमा न बाळगता सर्व माता भगिनी, सर्व पुरुष वर्ग साधारण दररोज 15 ते 20-25 किलोमीटर चालतात. साधारण 30 किलोमीटरवर पण कधी कधी अंतर होतं. दिंडीमध्ये 80 वर्षाच्या पण महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. काहींची 22 वर्ष झालं दिंडीमध्ये अखंड परंपरा चालू आहे. ठीक आहे, हरकत नाही माऊली. मला आता 2-3 प्रश्नाचे उत्तर द्या. आषाढी एकादशीला आणखीन एक नाव आहे, सांगता येईल का? काय नाव आहे? देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. बरोबर आहे. एकूण एका वर्षात किती एकादशी असतात? एका वर्षात 24 एकादशी असतात. 4-5 एकादशीचे नाव सांगता येईल का? बोला. आषाढी एकादशी, कामिनी एकादशी, कमला एकादशी, निर्जला एकादशी, भागवत एकादशी. बरं ठीक आहे. देहू आणि आळंदी कोणत्या नदीच्या किनारी आहे? इंद्रायणी. बरोबर आहे. आळंदीचं आणखीन एक नाव काय आहे? बरोबर आहे, अलंकापुरी नाव आहे. आळंदीलाच आपण अलंकापुरी सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कुठे आहे माऊली? आळंदीमध्ये. जन्मस्थान कुठे आहे? तालुका पैठण. बरोबर आहे. तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. कुणी म्हणलंय? संत तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. बरोबर आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे कुणी म्हणलेलं आहे माऊली? नाही, तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. पंढरपूरचे जे महाद्वार आहे ते कोणत्या संतांचे नाव आहे? अगदी बरोबर. नामदेव पायरी पण आहे. अगदी बरोबर आहे. माऊली पहिल्या वेळेस गेल्या वाटतं, आहे की नाही? तर या ठीक आहे. आता या ठिकाणी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी म्हणजेच आपले विष्णू म्हणजेच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल या ठिकाणी योग निद्रा घेतात 4 महिन्यासाठी. 4 महिन्यानंतर कार्तिक एकादशीला भगवंत पुन्हा जागृत होऊन सृष्टीचा भार सांभाळतात. या 4 महिन्यामध्ये आपल्याकडे श्रावण महिना सुरू होतो. त्यावेळेस देवादिदेव महादेव येतात, ते सृष्टीचा सांभाळ करतात. मग गणपती येतात, मग महादेवी येते आणि मग पितृ येतात. 4 महिने आले की आपले लाडके आणि प्रिय भगवंत विष्णू पुन्हा परत येऊन सृष्टीचा सांभाळ करतात. सृष्टीचा सांभाळ करण्याचं काम विष्णूंचं आहे. निर्माण करण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. आणि कोणाचं काम आहे? महादेव. बरोबर आहे. तर तुम्ही यात्रा करतायत, खूप थकले आहात. थकले म्हणजे तुमचा उत्साह, ऊर्जा सगळं संपते आणि चांगली झोप लागते. बरोबर की नाही? आणि परत दुसऱ्या दिवशी तुम्ही नव्याने उठतात आणि पायी चालत राहतात. नामस्मरणामुळे तुम्हाला ऊर्जा निर्माण होते. विठ्ठलामुळे, पांडुरंगामुळे, विष्णूमुळे सुद्धा आपल्याला ऊर्जा प्राप्त होते. पण त्याचं म्हणणंच असं आहे की तुम्ही चाला, वारी करा. बरोबर आहे. आणखीन एक यात्रा सुरू झाली आहे विष्णूंची, सांगता येईल का कुठे आहे? 2-3 दिवसापूर्वी. अगदी बरोबर आहे. जगन्नाथ यात्रा सुरू झाली आहे. हां, आपल्या लाडक्या विष्णूंची, प्रिय विष्णूंची जी यात्रा आहे ती जगन्नाथ यात्रा 2-3 दिवसापूर्वी सुरू झाली आहे. बरोबर आहे. आपल्याकडे यात्राचं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. कावड यात्रा असो, अमरनाथ यात्रा असो, रथयात्रा असो किंवा मग आपली पंढरपूरची वारी असो, वारी यात्रा एकच. बरोबर आहे.
यात्रेचं आपल्या धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. यात्रा करणे म्हणजे आपण पायी चालतो. पायी चालणं म्हणजे थकणं. आपले सगळे देव मोस्टली काय होतं की डोंगरावर आहेत किंवा दूर दूर आहेत, त्याच्या आपल्याला चालावं लागतं. म्हणजे त्याचं म्हणणंच आहे देवाचं, भगवंताचं, की चाला, चालत राहा, चालणंच जीवन आहे. बरोबर आहे. चालवाय हातापाय. ज्ञानेश्वरीचं एक नाव काय सांगता येईल का माऊली? पूर्व नाव ज्ञानेश्वरी ग्रंथाचं नाव भावार्थ दीपिका. बरोबर आहे. कोणी सांगितलंय? भावार्थ दीपिका. अगदी बरोबर आहे. हरिपाठामध्ये किती अभंग आहे माऊली? हरिपाठामध्ये किती अभंग आहे? हां, कोणी 27 म्हणताय, कोणी 28. ठीक आहे, हरकत नाही. बरोबर आहे. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. पार्वती पदे हर हर, पार्वती पदे हर हर. धन्यवाद माऊली.